नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर आलेली आहे. पाहू शकता बघा, महिलांना मोठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे. संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, आज पुन्हा पैसे पाठवलेले आहेत. लाडक्या बहिणींसाठी आज पुन्हा एकदा पैसे जे आहेत ते पाठवलेले आहेत. आता यामध्ये संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. किती पैसे महिलांना पाठवलेले आहेत ते देखील पाहणार आहोत. किती महिलांना पैसे मिळणार आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. त्यासोबतच कोणकोणत्या महिलांना पैसे मिळणार नाहीत, जर तुम्हाला पैसे मिळवायचे असतील, जर तुम्हाला पैसे भेटावेत असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हाला एक महत्त्वाचं काम करावं लागेल. ते कोणतं काम आहे ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आपण या ठिकाणी पाहायचं आहे. तुम्हाला संपूर्ण माहिती कळून जाईल. सर्वात अगोदर पाहू शकता, आज पुन्हा एकदा पैसे जे आहेत ते पाठवण्यात आलेले आहेत. बघा, 1500 रुपये जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आपल्याला पैसे पाठवताना पाहायला मिळते. आता बघा, 1500 रुपये आणि 4500 रुपये पुन्हा एकदा महिलांना जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. 1500 रुपये पण आणि 4500 रुपये पण महिलांना पुन्हा एकदा त्या ठिकाणी जमा होत आहे. संपूर्ण माहिती खरी आणि पुराव्याच्या सहित दाखवणार आहे. संपूर्ण पुरावा देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर सर्व माता भगिनींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. पुढे बघा, पुढच्या आणि अतिशय महत्त्वाची माहिती, बँकांवर देखील कारवाई आता होणार आहे. कशा संदर्भात का कारवाई होईल ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर सर्व माता भगिनींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. संपूर्ण माहिती कळून जाईल. सर्वात अगोदर सर्व माता भगिनींनी व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते. त्यासाठी सर्व माता भगिनींनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, व्हॉट्सअपवर शेअर करा, म्हणजे जेणेकरून सर्व माता भगिनींना याची माहिती मिळेल. त्यांना देखील त्यांचे पैसे आलेले आहेत किंवा नाही ते देखील त्यांना चेक करता येणार आहे. तर पुन्हा एकदा आज जे पैसे ते पाठवलेले आहेत त्या संदर्भाची माहिती आपण पाहणार आहोत. थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. पहिला पुरावा तुमच्यासमोर आलेला आहे. पाहू शकता, वैशाली भगिनी वैशालीताई यांना आलेला या ठिकाणी पैसे आहेत. बघा, त्यांनी सांगितलेले मला सप्टेंबरचे 1500 आले, थँक्यू मुख्यमंत्री साहेब. तर बघा, 1500 रुपये देखील या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आजच या ठिकाणी पैसे आलेले आहेत. पाहू शकता, 1 तासापूर्वीची या ठिकाणी कमेंट आहे. अजूनही काही पुरावे तुमच्यासमोर आहे, म्हणजे जेणेकरून तुमचा विश्वास त्या ठिकाणी बसून जाईल. त्यासाठीच तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला संपूर्ण जी काही माहिती ती क्लिअरली कळून जाईल. त्यासोबतच बँकांवर देखील कारवाई केली जाणार आहे. ती देखील तुमच्या फायद्याचीच आहे. तुमच्या फायद्यासाठीच या ठिकाणी कारवाई होऊ शकते. आता ते तुमचा फायदा काय ते देखील तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. पुढचा पुरावा बघा. तर बघा, पुढचा पुरावा देखील पाहू शकता, अतिशय महत्त्वाचा आहे. सविताताई जाधव यांना आलेले पैसे आहेत. पाहू शकता, 52 मिनिटांपूर्वी मला आज सकाळी 4 वाजता पैसे आलेले आहेत. बघा, सकाळी 4 वाजता या भगिनींना पैसे आलेले आहेत. त्यानंतर बघा, खाली जर आपण पाहिलं तर मला आज 1500 मिळाले. पाहू शकता, बघा, आजच या ठिकाणी पैसे जे ते पुन्हा एकदा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे महिलांना. आता ह्या ठिकाणी बघा, तुम्ही म्हणाल 1500 रुपयेच तुम्ही दाखवत आहेत, 4500 रुपये पण तुम्ही सांगितलेले, ते देखील मी तुम्हाला पुराव्यासहित दाखवणार आहे. 4500 रुपये देखील महिलांना जमा झाले. त्यामुळे ज्या ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आले लिहून पाठवायचे. पैसे आलेत किंवा किती आले, 4500, 1500, किंवा जर आले नसतील तर 0 रुपये लिहून पाठवायचे. सर्वांना या ठिकाणी सर्व माता भगिनींना कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. जर तुम्हाला पैसे मिळाले असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहून पाठवा. मिळाले नसतील तर नाही लिहून पाठवायचे. ज्यांना मिळाले असतील त्यांनी हो लिहून पाठवा. ज्यांना मिळालं नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचे. सर्व माता भगिनींनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. जर तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर तुम्हाला देखील पैसे पाठवले जातील. त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला लिहून पाठवावं लागणार आहे. आता बघा, पुढचा देखील पुरावा पाहू शकता. बघा, ह्या ठिकाणी पुन्हा एकदा मला सप्टेंबरचे 1500 मिळाले साहेब. पाहू शकता, बघा, पुन्हा एकदा या ताईंना भगिनींना पैसे मिळालेत. तर सर्व ताईंसाठी सर्व ताईंना, महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना पैसे मिळावे हाच माझा हेतू असतो आणि त्यासाठीच मी तुम्हाला मदत करत असतो. तर तुम्हाला पैसे मिळाल्यानंतर जेवढा आनंद होतो तेवढाच आनंद मला देखील होतो की मी काहीतरी करतोय तुमच्या मदतीसाठी. त्याचं काही ना काही त्या ठिकाणी तुम्हाला फायदा होतोय. सरकार पैसे देत आहे, पैसे सरकार देत आहे, परंतु तुम्हाला मिळवून देण्यासाठी ज्या काही मध्ये अडचणी आहेत, जसं DBT नाही आहे, तुमचं स्वतःचं अकाउंट किंवा अर्ज मंजूर झाला नाही, या अडचणी सॉल्व्ह करण्यासाठी मी तुम्हाला त्या ठिकाणी मदत करत असतो. काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर 1500 रुपये देखील या भगिनींना मिळालेले आहेत. आता बघा, पुढे देखील आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, पुढचा पुरावा देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. अतिशय महत्त्वाचा आहे. पाहू शकता, बघा, ऑगस्टमध्ये 3000 आले आणि आज 2 ऑक्टोबरला सकाळी 8:50 1500 रुपये आले. बघा,
ऑफिशियल पुरावा आहे, कुठली खोटी माहिती भगिनी देणार नाहीत, ताई देणार नाहीत. 2 ऑक्टोबर आज तारीख आहे. 2 ऑक्टोबरला सकाळी 8:50 महिलेला म्हणजेच भगिनींना ताईंना या ठिकाणी 1500 रुपये आलेले आहेत. तर त्यासाठी ज्या ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवायचं आहे. किंवा मग तुम्हाला जर समजा 1500 रुपये आले असतील तर 1500 रुपये लिहून पाठवा. जर तुम्हाला 4500 रुपये आले असतील तर 4500 रुपये लिहून पाठवा. आणि पैसेच आले नसतील तर तुम्ही 0 रुपये लिहून पाठवू शकता. किंवा जर तुम्हाला ऑगस्टचे 3000 रुपये मिळाले असतील तर ते 3000 रुपये लिहून पाठवा. 1500 रुपये बाकी आहेत असं देखील तुम्हाला लिहून पाठवायचं आहे. सर्व माता भगिनींनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा, म्हणजेच तुम्हाला देखील पैसे जे ते त्या ठिकाणी पाठवले जातील. ठीक आहे, सर्व माता भगिनींनी त्या ठिकाणी लिहून पाठवायचे. आता बघा आपण 1500 रुपये पाहिलेले. आता 4500 रुपयाचा एकही मेसेज मी तुम्हाला दाखवला नाही, तो देखील मेसेज मी तुम्हाला दाखवतो. 4500 रुपये देखील त्या ठिकाणी जमा होत आहेत. त्या संदर्भातचा काय पुरावा आहे तो आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा पुढचा पुरावा तुमच्या समोर आहे, पाहू शकता. बघा उकांत पाटील असं नाव या ठिकाणी आहे. 31 मिनिटांपूर्वीची कमेंट आहे. आम्हाला आत्ता पैसे आले 4500 रुपये. पाहू शकता बघा, महिला भगिनींना 4500 रुपये देखील जमा होत आहेत. म्हणजेच पुराव्याच्या सहित संपूर्ण माहिती असते, कुठली खोटी माहिती मी देत नाही. त्यासाठी ज्या ज्या महिलांना पैसे मिळाले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहून पाठवा. कारण बघा काही महिला भगिनींना त्या ठिकाणी पैसे आलेले नसतात. त्या महिला भगिनी ज्या आहेत त्या ठिकाणी कंटाळून शेवटी मग त्यांच्या कमेंटमध्ये येतं सर्व खोटं आहे, पैसे येत नाही. त्यासाठी ज्या ज्या महिला भगिनींना पैसे आले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. सर्व माता भगिनींना त्या ठिकाणी कळू द्या की पैसे मिळालेले आहेत किंवा नाही. आणि ज्यांना ज्यांना पैसे मिळाले नसतील त्यांनी देखील कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तुम्हाला देखील पैसे या ठिकाणी पाठवले जाणार आहेत. आता बघा संपूर्ण पुरावे देखील आपण या ठिकाणी पाहिलेले आहे. आता एक काही महत्त्वाच्या कमेंट्स मी तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यानंतर आपण त्या संदर्भाची माहिती पाहूया. तर बघा ही देखील महत्त्वाची कमेंट आहे, पाहू शकता. बघा आम्हाला मिळाले पैसे पण सगळे बँकेने कट केले. बघा बँकेने पैसे या ठिकाणी कट केलेले आहेत, म्हणजेच कापून घेतलेले आहेत. ठीक आहे, अजून या ठिकाणी ज्या ज्या भगिनींचे महिला भगिनींचे पैसे मिळाल्यानंतर ते कापले गेले असतील, कट झाले असतील, त्यांनी देखील कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. कारण त्यांच्या संदर्भात देखील महत्त्वाची माहिती तुम्हाला आता या ठिकाणी शेवटी पाहायला मिळणार आहे. अजून एक कमेंट दाखवतो आणि त्यानंतर संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा पुढे जर आपण या ठिकाणी पाहिलं, मला पैसे आले 4500 SBIला, पण ते लगेच कट झाले. बघा लगेच या ठिकाणी बँकांनी पैसे कापून घेतलेले आहेत. आता ह्या संदर्भात काही महत्त्वाची बैठक देखील घेण्यात आली होती सरकार दरबारी आणि त्या संदर्भाचे काय आदेश दिलेले ते देखील आपण या ठिकाणी पाहूया. त्यासाठी सांगतोय संपूर्ण माहिती तुमच्यासाठीच आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करायचा आहे, त्यांना देखील ही माहिती या ठिकाणी कळणार आहे. त्यासोबतच माझ्या मेहनतीसाठी सर्व माता भगिनींनी व्हिडिओला पटकन लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. तर बघा या संदर्भात काय पुरावा आहे, पैसे कट झाले त्या संदर्भाचे काही आदेश देण्यात आलेले आहेत ते देखील आपण पाहूया. तर बघा पुढची महत्त्वाची माहिती, बँकांनी जे काही पैसे कट केले त्या माता भगिनींनी देखील कमेंट्स करायचे आहेत. तुमचे पैसे कट झाले असतील तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवावं लागेल. तुमचे पैसे जर कट झाले असतील तर तुमच्यासाठी तुम्हालाच या ठिकाणी लढावं लागणार आहे. पाहू शकता लाडकी बहीण योजनेच्या लाभातून बँकांचा सेवा शुल्क कपात केला तर कारवाई करणार तटकरे. पाहू शकता बघा माननीय महिला व बालविकास मंत्री अदितीजी तटकरे यांनी थेट इशाराच या ठिकाणी दिलेला आहे. लाडकी बहीण योजनेचा जो काही लाभ आहे महिलांना पाठवला जातोय तर त्यामधून जर बँकांनी सेवा शुल्क कपात केला किंवा कुठल्याही पद्धतीचे जर पैसे त्या ठिकाणी कापले, कट केले तर या ठिकाणी कारवाई केली जाणार आहे. म्हणजेच महिलांसाठी हा खूप दिलासादायक निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. तर सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहे. आज या ठिकाणी महिलांना पैसे आलेले आहेत, काहींना 1500, काहींना 4500. ज्या ज्या महिलांना आले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले किंवा किती आले ते आकडा लिहून पाठवा. ज्यांना आले नसतील त्यांनी नाही लिहून पाठवा किंवा 0 रुपये लिहून पाठवायचं आहे. म्हणजेच त्या देखील महिलांना पैसे पाठवले जातील. सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला तर सर्व माता भगिनींनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.